सुखाचे सोहळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ यांचा संवाद प्रतिपादन करतात. विठ्ठल देव आणि भक्त यांचा संवाद स्वरूप हा अभंग आहे. काल्याच्या प्रकरणातील अभंग आहे, तुकोबारायांचा अभंग आहे. पण या अभंगाचा विषय हा देवभक्ताचा संवाद आहे. देवभक्ताचा संवाद अतिशय महत्त्वाचा असतो, नाही का? मार्गशीर्ष महिना आहे, गीता जयंती ही जवळ आलेली आहे. गीता म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद, तिथंही देवभक्ताचाच संवाद आहे. हा अभंगही संवाद स्वरूप अशा प्रकारचा आहे. पण गीतेमध्ये फार मोठा संवाद आहे. 700 श्लोक आहेत, 18 अध्याय अशा प्रकारचे आहेत. या अभंगामध्ये 4 चरण आहेत. आणि समजण्याकरता त्याप्रमाणे अनुष्ठान करण्याकरता अत्यंत सुलभ अशा प्रकारचा आहे. म्हणून हा अभंग खूप चिंतनीय आहे महाराज. खूपच सुंदर अभंग आहे. प्रत्यक्ष भगवंताचं याच्यात बोलणं नाही. प्रत्यक्ष बोलणं आहे ते गोपाळाचं आहे. पण भगवंतांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तर स्वरूप गोपाळाचं बोलणं आहे. त्या बोलण्यावरून लक्षात येतं. ह्या दोघांचा संवाद तुकोबाराय प्रतिपादन करतात. असं म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये पहिली शंका ही निर्माण होऊ शकते. तसं वारकरी कीर्तनकाराचं वक्त्याचं हे भाग्य आहे की शंका कुणी विचारत नाही. विठ्ठल कारण आमचे जे श्रोते आहे ना, वारकरी संप्रदायाच्या वक्त्यातले जे श्रोते आहे हे भावना प्रधान आहे, श्रद्धा प्रधान आहे, तर्क प्रधान नाही. बुद्धी प्रधान कमी आहे, श्रद्धा प्रधान आहे. आणि मग श्रद्धा असल्यामुळं श्रद्धेत शंका नसते. शंका जास्त असल्या की श्रद्धा कमी असते. ते विचारसागरामध्ये अधिकाऱ्याचे 3 प्रकार केलेले आहेत. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. तर कनिष्ठ अधिकाऱ्याचं लक्षण सांगत असताना त्यांनी सांगितलेलं आहे ज्याची बुद्धी तीव्र आहे पण शंका जास्त येतात, कनिष्ठ आहे. वारकऱ्यामध्ये सगळे श्रेष्ठ मंडळी आहे, कनिष्ठ करण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळं शक्यतो शंका कोणी करतच नाही. क्वचित घडतो, एवढा समाज असतो श्रवणाला, पण सांगितल्यानंतर एखादा कधीतरी देतो, ही कधीतरी, रोज नाही. मनोरंजन करायला हवं एवढं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, याला हरताळ फासला गेलेला आहे. श्रोत्याकडून 1 नंबर आणि वक्त्याकडून 2 नंबर. त्याला वक्ते जबाबदार नाही, त्याला श्रोते जबाबदार आहे. लोकांना तमाशाची भूक कीर्तनातूनच भागवायची. चला, आपल्याला वेळ झालेली आहे. तर शंका पहिली ही येते किंवा कृष्ण आणि गोपाळांचा संवाद आहे. अर्थातच हा संवाद गोकुळामध्ये झालेला असणार, कारण गोपाळ कुठं राहत होते? गोकुळामध्ये. भगवान त्या ठिकाणी गेले होते, त्यामुळं हा संवाद गोकुळात झालेला. आणि द्वापार युगामध्ये झालेला. तुकोबाराय सांगतात ते कलियुगामध्ये, देहू परिसरामध्ये. मग देहूत राहणारे कलियुगामध्ये जन्माला आलेले तुकाराम महाराज
गोकुळामध्ये राहणाऱ्या आणि द्वापार युगात असणाऱ्या कृष्ण आणि गोपाळाचा संवाद कसा सांगतात विठ्ठल थोडक्यात याचं उत्तर हाच प्रश्न तसा अर्जुनाने सुद्धा कृष्णाला विचारला होता. भगवंताने सांगितलं की अर्जुना, मी हे जे ज्ञान तुला सांगतोय, हा योग सांगतोय, हा मी पूर्वी सूर्याला सांगितला होता. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम. अर्जुन होता तू काही वारकरी श्रोता नव्हता. लगेच त्याने प्रश्न केला, ए कुठे आहे, कुणकडे चालले, हे ज्ञान सूर्याला सांगितलं, काय गप्पा हाणतो, ईदवर लाकडून हातवर झलपी. तू सूर्याला हे ज्ञान सांगायला कधी सूर्य तुझ्याकडे विचारायला आला होता टेलिव्हिजनला? अरे तू तर आत्ता गोकुळ अष्टमीला जन्माला आलेला. सूर्य किती पूर्वीचा आहे. मामाला विचारलं वसुदेवाला तर त्यांनाही सांगता येणार नाही सूर्याचा जन्म कधी झालाय. आणि तू कधी त्याला सांगितलं हा योग? अपरम भवतो जन्म परई जन्म विवस्वतः कथमेतद् विजानीयान् माधव प्रोक्तवानिति. कसं हे आम्ही तुझं खरं मानायचं की तू हे ज्ञान पूर्वी सूर्याला सांगितलं? तू तर अलीकडचा आहे. त्यावेळेला भगवंतानी जे उत्तर दिलं तेच उत्तर इकडे लागू आहे. भगवान म्हणतात, अर्जुना तुला असं वाटतं का की गोकुळाष्टमीला मी जन्मलोय म्हणजे आता माझं अस्तित्व आहे, त्याच्या पूर्वी मी नव्हतो? वेड्या, बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन. तुझे आणि माझे नव्हे, इथं सगळ्या बसणाराचे, याच्या यावत जीव मात्राचे जगाच्या आरंभापासून आजपर्यंत अनंत जन्म झालेले आहेत. कितीक वेळेला आपण जन्मलो, कितीक वेळेला मेलो महाराज, नाही का? 184 न चुके फेरा. किती वेळा जन्मा यावे. तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत. तुझी असल्यामुळं, अज्ञानी असल्यामुळं तुला मागचं काही आठवत नाही, पण मला ते आठवत आहे, मला ते माहिती आहे. अशाच एका मागच्या अवतारामध्ये मी सूर्याला हे काय सांगितलं, ज्ञान सांगितलं. तसं तुकाराम महाराज कलियुगामध्ये आहेत, आता आहेत. याचा अर्थ ते द्वापार युगामध्ये नव्हते, गोकुळामध्ये नव्हते असं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जे जे भगवंतानी आतापर्यंत अवतार घेतलेले आहेत, मी सगळ्या अवतारात त्यांच्या बरोबर आहे. सगळ्या जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर. झाले अवतार तू कृपाची बरोबर, कृपाची बरोबर, कृपाची बरोबर. जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर, अवतार कृपाची बरोबर. जे झाले अवतार तुकाचे बरोबर, जे झाले अवतार कृपाची बरोबर. जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर. झाले अवतार तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर. तुकोबाराय त्यावेळेला होते आणि तुकोबारायांची बुद्धी शुद्ध असल्यामुळं
मागच्या जन्मातलं त्यांना सगळं आठवत होतं. एक उत्तर. दुसरं उत्तर असं आहे की तुकोबारायांनी नाम साधना केलेली होती, नामचिंतनाची साधना केलेली होती. गळ्यात नुसती माळ असणं वेगळं आणि नामाची साधना करणं वेगळं. दुर्दैवाने वारकरी संतांनी नामाची साधना सांगितलेली आहे. सांप्रत वर्तमानामध्ये नाम साधना फार कमी होते महाराज. कीर्तनाला हजारो माणसं असतात, नामचिंतनाला बसवलं तर याच्यातले किती बसतात पहा. नाम साधना अत्यंत महत्वाची आहे. या नाम साधनेचं फल सांगत असताना तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. एका विठ्ठले नामे न कळे, जे कळत नाही तेही कळलं जातं. नामसाधना केली असल्यामुळं तुकोबारायांची बुद्धी विकसित झालेली आहे, ऋतंभरा प्रज्ञा त्यांना प्राप्त झालेली आहे. आणि या बुद्धीचा हा विशेष आहे की ती देश कालाच्या भिंती पाडून त्या वस्तूपर्यंत जाऊन त्या वस्तूला विषय बनवते. असो, याप्रमाणे तुकोबाराय जरी कलियुगामध्ये देह परिसरात होते तरी त्यांची बुद्धी एवढी विकसित झालेली होती की ते कोणत्याही युगातल्या कोणत्याही व्यक्तीजवळ वस्तूजवळ जाऊन पोहोचत होती. तुकोबाराय कृष्ण आणि गोपाळाचा संवाद या अभंगातून सांगतायत. काय सांगतात, काय संवाद आहे महाराज. सगळे गोपाळ कृष्णाच्या संगतीत राहायचे. उठले की कृष्णाजवळ यायचे, त्याच्याबरोबर खेळायचे, त्याच्याबरोबर गायी चारायचे, त्याच्याबरोबर अशा प्रकारचं जेवण करायचे. फक्त झोपण्यापुरतेच घरी जायचे, अन्यथा कृष्णाच्या बरोबरच राहायचे. झोपण्यापुरते घरी गेले तरी शरीराने घरी जायचे, मनाने नाही. गोपाळांचा विशेष सांगत असताना तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, करीती नामाचे चिंतन गडी, कान्होबाचे ध्यान गडी. नामाचे चिंतन करीती, कान्होबाचे ध्यान करीती. आणि मग संगती जी आहे ना, ती संगती शरीराची महत्वाची नाही आहे. तुमचं मढं कुठं बसलेलं आहे याला किंमत नाही आहे, मनात काय चाललेलं आहे. बऱ्याच वेळेला महाराज माणसं दूर देशी जात असताना मुंबई दिल्लीसारख्या ठिकाणी निघालेले आहेत, प्रवासाला बसलेले आहेत. त्यांचा मुलगा तिथे आहे, त्याला भेटायला निघालेले आहे, एसटीनं निघालेले आहेत, सीटवर बसलेले आहे. त्याच्या सीटवर बाजूला दुसरा कोणीतरी बसलेला आहे, अगदी खेटून बसलेला आहे, मांडीवर मांडी आहे. तरी याच्या डोक्यामध्ये तो माणूस नसतो, माणसाच्या जवळ नसतो, तो पोराच्या जवळ असतो. कुठं असेल या वेळेला, ऑफिसला असेल का घरीच असेल, घरी असला तर झोपलेला असेल का जागा असेल, जागा असला तर पोराला खेळू येत असेल का बायको बरोबर बोलत असेल. म्हणजे ह्या डोक्यात त्याच्या शेजारी कोण आहे त्याला माहिती नाही आहे. आणि शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या आपल्या मुलाच्या तो बरोबर आहे. तसं आमचं शरीर कुठे आहे, शेतात आहे, गावात आहे, कथेमध्ये आहे, क्षेत्रामध्ये आहे, याला फारसं महत्व नाही. आमचं मन कशाचं चिंतन करतंय हा भाग महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला नियमित वारी करणारी माणसं काही कारणामुळे जर वारीला नाही गेली, इकडं असतात पण सगळं मन तिकडं असतं. आता दिंडी कुठं असेल, आता कोणते अभंग चालू असतील, आज कीर्तन कोणाचं असेल, अभंग कोणता घेतला असेल, विषय काय चाललेला असेल, त्याचं मन सगळं दिंडीबरोबर राहत. आणि बऱ्याच वेळेला कधी मधी निघालेलं दिंडीबरोबर, ते चालताना दिंडीबरोबर असतं, चालताना दिंडीबरोबर, पण गावाला पाणी सोडलंय का नाही काय माहिती. कापूस विकायला नेला का, नेला असला तर भाव काय आहे, चालतंय कुठं,
दिंडी बरोबर. आणि चिंतन जर घरचं करत असेल तर तो दिंडी बरोबर नाही, पंढरपुरात नाही, नाळंदीत नाही आहे, तो घरी आहे. तेव्हा मानसिक चिंतन संगतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. गोपाळ, संध्याकाळच्या वेळेला घरी जायचे खरे, पण शरीराने मनाने नाही. आमचे वारकरी वारी संपल्यानंतर पंढरी सोडतात. कुणी घरी येतं, कुणी आळंदीला जातं, कुणी दुसऱ्या क्षेत्रावर जातं, पण तेही शरीराने, मनाने नाही. मनाने त्याला जर पंढरपूर सोडत असेल, देव सोडत असेल, तर मग तो भक्तच नाही आहे, तो विभक्त झाला. आणि जो विभक्त असतो तो अभक्त असतो, भक्त नाही. भक्त त्याला म्हणतात जो देवापासून कधीही वेगळा होत नाही. तुका म्हणे आम्हा देवाचा संगात नाही विसंबत एर एरा. भक्त कधीच देवाला विसरत नाही, भक्तांनी कधी देवाला विसरू नये. म्हणून तुकोबरायांनी देवाकडे मागणीच मागितलेली आहे, देवा मला हे हवंय, नाही हेच हवंय, मला हेच दान दे. हीच दान दे गा देवा, हीच दान दे गा हीच दान दे गा देवा, 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 हीच दान दे गा देवा. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, विसरण भावा, गायन आवडी, गायन आवडी, गुरुगाय आवडी, गायन आवडी, देवा हेच दान दे. काय तू विसरण व्हावा, तुझं विस्मरण आम्हाला होता कामा नये. तेव्हा देवाचं स्मरण देवाची संगती आहे, देवाचं विस्मरण हे देवाच्या संगतीतून दूर जाणं आहे. गोपाळ शरीराने घरी जात असले तरी मनाने देवाच्या संगतीत असत, चिंतन देवाचं चालू असत. एके दिवशी भगवान कृष्णाने गोपाळांना विचारलं, का रे गोपाळांनो, सतत तुम्ही माझ्या संगतीमध्ये राहता? हो म्हटले, आम्ही तुझ्या संगतीत राहतो. का? लोकांना हा प्रश्न असतो की बा हे सतत भजन का करतात, का देवाचं सतत चिंतन भजन करावं, फायदा काय त्याचा? कारण प्रयोजनमानोद्दिश्य, फायद्याकडे पहिला फायदा, नंतर काम. भगवान सांगतात पहिलं काम कर, फायद्याचा विचार नको करू. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आता फल काय आहे? आणि काही न करता जर फल मिळत असेल तर फारच चांगलं आहे. मग आश्चर्य आहे ना, आश्चर्य आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये कामाला माणसंच मिळत नाही महाराज, बांधकाम व्यवसाय असो, कितीतरी कंत्राटदार असे बोंबलत फिरायला लागलेले, मजूरच नाही. शेतीला तर मिळतच नाही. घरी ज्याने शेती होते त्याने शेती करावी, नाही तर सोडून द्यावी. मजूरच नाही. त्या महाराष्ट्रामध्ये बेकाराचे पूर वाहत आहेत. बेकार म्हणजे काय? ते कामातून गेलेलं आहे ते नाही, काम नाही, ते काम नाही अशी कितीतरी माणसं आहे. आणि काम करायला कुणी नाही म्हणून कामं पडलेले आहे. ही विसंगती कशी काय आहे महाराष्ट्रामध्ये?
तर त्याचं असं आहे, ह्याला काम पाहिजे म्हणजे कष्ट नकोय, पैसा पाहिजे, नाही का? खरं तर पोरांना शिकवलं, हा त्यांच्यावर अन्याय केलाय त्याच्या बापानी, की त्याला न्याय दिलेला आहे, याच्यावर चिंतन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. महाराज, आम्हाला जर आमचा देश समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा असं वाटत असेल तर देशाकरता कुठलंही कष्ट करायची आमची तयारी पाहिजे. कुठलंही कष्ट, कुठलंही कर्म क्षुद्र नसतं, कोणतंही काम लहान नाही. विठ्ठल वैदिक संस्कृतीला नावं ठेवणारे, वैषम्य याच्यात म्हणणारे हे शहाणे. बरंच वैदिक संस्कृतीचं एक विशेषत्व तुम्हाला सांगतो. ज्ञानोबा यांची एक ओवी आहे, द्विज षटकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी, दोहोसी सरोवरी घडेल याग. एखादा ब्राह्मण आहे, तो षटकर्म करतोय, यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह, आणि एखादा शूद्र आहे, त्याला नुसतं त्याला काय केला, नमस्कार केला, दोघाला सारखं पुण्य आहे. कर्मात भेद आहे. क्षत्रियाचं कर्म वेगळं, वैश्याचं कर्म वेगळं, शूद्राचं कर्म वेगळं, ब्राह्मणाचं कर्म वेगळं. कारण मोठं जर संस्था चालवायची असेल तर कार्याचे विभाग करावेच लागतात. तुम्ही सुद्धा कोणाकडे पकवास दिला, कोणाला बोलायला उभं केलं, कोणाला टाळ दिला, कोणी बसायला, सगळेच जर उभा राहिले फेटा घालून आणि कीर्तन सगळ्यांनीच बोलायला सुरुवात केली, सप्ताच नाही होणार, सगळा गोंधळ होईल. कामाकरता विभाग करावे लागतात. कामाकरता विभाग केले म्हणून कोणी कनिष्ठ आणि कोणी श्रेष्ठ नाही. ऐका, एखादा फेटा बांधून वा स्टेजवर बसून कथा करत असेल, कीर्तन करत असेल, आणि एखादा कीर्तनाची जागा झाडत असेल, तर दोघांचंही पुण्य सारखं आहे. गाता ऐकता समानच, तेही कर्तव्य निष्काम देवाची सेवा म्हणून करत असला तर कथाकाराला पुण्य आहे, अन्यथा काही संबंध नाही पुण्याचा आणि त्याचा. आम्ही जर देवा करता बोलत असू तर आम्हाला या कथेचं काय लागेल, पुण्य लागेल. अन्यथा ज्या उद्देशाने केलेले असते तो उद्देश त्याचा पूर्ण होईल, पुन्हा पुण्याचा काय संबंध आहे. मला हे सांगा, फल सारखंच आहे, ऐकणाराला तेच फल आहे, सांगणाराला तेच फल आहे, साथ करणारालाही तेच फल आहे. सगळ्यांना फल सारखं आहे, फल सारखं आहे. तेव्हा भगवंतानी प्रश्न विचारलेला आहे गोपाळांना, की गोपाळांनो, तुम्ही सतत माझ्या संगतीमध्ये राहता, फल काय आहे, काय फायदा आहे तुम्हाला, कशाकरता संगतीत राहता, कशाकरता देवाच्या संगतीत राहावं. देवाच्या संगतीत राहणं म्हणजे मंदिरात मूर्तीजवळ उभा राहणं नाही. मूर्तीजवळ उभा राहणारे देवाच्या संगतीत असतात असं मी तरी म्हणणार नाही. देवाच्या संगतीत राहणं म्हणजे देवाचं मनाने चिंतन करणं, देवाचं मनाने चिंतन करणं देवाच्या संगतीत आहे. मग तो डोंगरावर जरी असला, मसनवट्यात असला, शेतामध्ये असला वा कुठेही असला, देह असो माझा भलती ठाई. तुकोबाराय म्हणतात, देवा शरीर कुठं असावं याच्याकरता तुला मी प्रार्थना नाही करत. माझं शरीर प्रारब्धाप्रमाणे कुठेही असू दे, कोणत्याही व्यवसायामध्ये असू दे, चित्त तुझ्या पायी राहू दे, चित्त तुझ्या जवळ पाहिजे. चित्त महाराज, आपल्या भक्त मालिकेमध्ये एक भक्त असे होते की मांस विक्रीचा त्यांचा धंदा होता. सज्जन कसाया
तर देव त्याला त्या धंद्यात मदत करायला तिथं बसलेले होते. कुठं? मंदिरात नाही, कथेच्या मंडपातही नाही, मांस विक्रीच्या दुकानामध्ये देव तिथे आहे त्याला मदत करायला. कारण यांचं चित्त चिंतनात असायचं. लोक गैरफायदा घ्यायचे. कुणी किती पैसे दिले की ते मोजायचे नाही, गल्ल्यात टाकायचे. लोक अर्ध्या किलोचे पैसे द्यायचे आणि द्या 2 किलो म्हणायचे. ठीक आहे बा, त्याने मोजायचेच नाही ना, चिंतनात चित्त. मग त्याने 2 किलोचं माप टाकायचं. पण मग असं त्याच्या चिंतनामध्ये, त्याच्या आठवामध्ये ज्या वेळेला आपण व्यवहार विसरतो, त्याचा व्यवहार तो करतो. मध्येच त्या आबंडामध्ये एवढा दगड, त्याला माहिती नाही दगड म्हणूनच त्याने टाकलेला, तो शाळीग्राम होता. शाळीग्राम भगवंताची मूर्ती आहे. ज्याने जेवढे पैसे दिले तेवढंच ओझं व्हायचं. त्याने 2 किलो बी टाकलं तरी अर्धाच किलो. तुका म्हणे हाती ठोका अधिक उणे नेदी. स्थळ कोणतं आहे? मांसविक्रीचं दुकान. आम्ही कीर्तन करतोय, प्रतिमा मागे लावलेल्या असतात, सगळा साज त्याच्या भक्तीचा आहे. पण आमचं मन कशाचं चिंतन करतंय त्यावर अवलंबून आहे आम्ही कुठं आहे. तेव्हा गोपाळ देवाच्या संगतीत आहेत आणि म्हणून देवाने त्यांना प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही माझ्या संगतीत का राहता? माझ्या संगतीमध्ये तुम्हाला फायदा काय आहे, फल अशा प्रकारचं काय आहे, का तुम्ही माझ्या संगतीत राहता? या प्रश्नाचं उत्तर त्या गोपाळाने अभंगाच्या प्रथम चरणात, तुझी संगती, तुझी संगती म्हणजे देवाचं चिंतन. देवाचं चिंतन म्हणजे जप नाही, जप वेगळं आणि चिंतन वेगळं. अर्थात चिंतनापर्यंत जाण्याकरता जप करावा लागतो, चिंतनामध्ये जप असतो, जपामध्ये चिंतन असतंच असं नाही आहे. वाणी आणि मन, वाणीनं नाम घेणं आणि मनाने त्याचं रूप पाहणं याला चिंतन म्हणतात. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, पुढे उभा जगजेठी, ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन. ध्यान अधिक जप बरोबर चिंतन. विठ्ठल विठ्ठल. काय फायदा आहे अशा प्रकारच्या चिंतनाचा? संगतीचा काय फायदा आहे? कृष्णाने सांगितलं, आपलं गोपाळाने सांगितलं, कृष्णा घड्याळाकडे पाय जरा. एक तर अगोदरच अर्धा तास उशिरा कीर्तन सुरू झालेलं आहे आणि टायमाच्या पुढं कीर्तन करण्याची मला सवय नाही. विठ्ठल विठ्ठल.
तुम्ही 11:30ला कीर्तन सुरू झालं असतं तरी 12ला संपलं असतं. मी इथं 10च्या अगोदर आलोय. तुम्ही नाही लवकर सुरू केली त्याच्यात मला काही नाही, पण तुम्हाला वेळेचं महत्त्व समजायलाच पाहिजे. वेळेवरच सुटल कार्यक्रम. चिंतन कमी होईल, त्याला काय करणार. काय आहे फायदा? ऐक, गेलीहून. नंबर 1, देवाच्या संगतीचा फायदा काय? नंबर 1 काय फायदा आहे? तुझी हे संगती झाली अमुची निश्चिंती, अमुची निश्चिंती झाली. देवाच्या संगतीमध्ये चिंता मुक्त अशा प्रकारचं जीवन बनतं, चिंतारहित जीवन बनतं. देवाच्या संगतीचा पहिला फायदा आहे. म्हणजे चिंता राहत नाही, चिंता राहत नाही. म्हणून म्हटलेलं आहे, हिंदी भाषेतलं पद आहे, फकीर होकर फिकीर करता है वो साला गद्दा है. म्हणजे काय? म्हणजे माळ घालून जर चिंता करत असेल, गळ्यात तुळशीची माळ आहे, पांडुरंगाशी संबंध जोडलेला आहे, पांडुरंगाचा भक्त झालेला आहे, आणि पांडुरंगाचा भक्त होऊन जर चिंता करत असेल, माणूस नाही तो गद्दा आहे, गद्दा. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तो खरा भक्तच नाही झालेला. कारण म्हणजे चिंतन करत नाही, देवाच्या जवळ राहत नाही. देवाच्या जवळ राहिल्यानंतर चिंता राहत नाही. हरी आला हाता, हरी आला हाता, मग कैची भय चिंता. म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा. चिंता नाही करत महाराज, चिंता नाही राहत. भगवंताच्या संगतीत गेल्यानंतर पहिला फायदा आहे चिंता न. चिंता हा एक फार मोठा रोग आहे आणि जागतिक रोग आहे. कोरोनाने फार कमी माणसं मेलेली आहे, चिंतेने खूप समाज मेलाय आतापर्यंत. म्हणजे त्याचं तर डॉक्टर वगैरे काही अशी भीती नाही दाखवत, कारण त्यांना आहे, त्यांच्या बापाला आहे, काय दाखवणार आहे. चिंतेला रोग म्हणून मानलेलंच नाही. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये, विशेष रूपाने मराठवाड्यामध्ये ज्याही आत्महत्या झालेल्या आहेत, त्या आत्महत्येला कारण कोण आहे? चिंता. दुष्काळ पडणं नाही, गरिबी असणं नाही, खायला न मिळणं हे नाही आहे, त्याच्या पाठीमागे असणारी चिंता आहे. चिंता. दुष्काळ काय मागं पडत नव्हते का महाराज? तुकोबाऱ्यांच्या काळामध्ये सतत 2 वर्ष दुष्काळ पडला होता. या प्रक्रिया चालूच आहेत नैसर्गिक. कधी सुकाळ, कधी दुष्काळ, कधी खूप पाऊस, कधी एकदम कमी पाऊस, कधी कुठं पडला कुठं नाही पडला. असं हे काही आजच आहे असं काही नाही आहे. मग आजच एवढ्या आत्महत्या का वाढायला लागलेल्या आहेत अलीकडे? तर त्याचं कारण आहे, आणि त्याचं कारण आहे चिंता. चिंता हा असा रोग आहे. चिता आणि चिंता हे 2 शब्द आहेत. दोन्हीमध्ये च आहे, ई आहे, त आहे, आ आहे. फक्त अनुस्वार एकाच जास्त आहे. चिंतेमध्ये अनुस्वार जास्त आहे, चितेमध्ये अनुस्वार नाही. पण चिता हे अग्नीचंच नाव आहे आणि चिंता हेही अग्नीचंच नाव आहे. फरक एवढाच आहे की मेलेल्या शरीराला जाळणारी चिता असते आणि जिवंत माणसाला जाळणारी चिंता असते. चिंता चित्ता समाख्याता बिंदू मात्रेण विशेषता. सजीवं दहते चिंता, निर्जीवं दहते चिता. आणि ह्या चिंतेतून श्रीमंत मुक्त नाही, या चिंतेतून सत्ताधारी मुक्त नाही, राज्यातला नाही, केंद्रातला नाही. या चिंतेतून विद्वान मुक्त नाही. ऐका, म्हणजे मी धनवानाला सत्तावालाच घेतलंय असं नाही. जे विद्वान आहेत, विद्या संपन्न आहेत, वेदशास्त्र संपन्न आहेत, हेही चिंतेतून मुक्त नाहीत. या चिंतेतून कलाकारही मुक्त नाही.
अख्ख्या जगावर झालर टाकले महाराज या रोगाने. आतून सरतोय. शरीराचा रोग एकाच जन्मापुरता असतो, पण हा चित्ताचा रोग आहे आणि चित्त प्रत्येक जन्मामध्ये तेच असतं. विठ्ठल चिंता. चिंता आणि भीती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आहे ते नष्ट होतं का काय अशा प्रकारचं वाटत राहणं त्याला भीती म्हणतात, आणि हवंय ते मिळतं का नाही अशा प्रकारची जो विचार आहे त्याला चिंता म्हटलं जातं. विठ्ठल सगळ्याला चिंता असते महाराज, सगळ्याला चिंता आहे. जिला एकच पोरग आहे ना तिला पण चिंता असते. तिला कायची चिंता आहे? एका खांबावरची द्वारका. शाळेतून यायला जरी थोडा उशीर झाला तरी अधीर होते आणि दारात जाऊन बसते. पोरग नाही आला, आता येईल ना, शाळा थोडी उशिरा सुटते, कधी येताना खेळत राहते, पोरं काय करते, येईल थोडं उशीर, पण तिला लगेच चिंता. एक पोरग आहे तिला चिंता, थोडा ताप आला तरी घाबरून जाते. एकीला चिंता आहे. आता जिला 10 पोर आहे तिला काय अडचण आहे का? मग अडचण नाही तर काय खाऊ घालू, तिला चिंता. एकीला एक पोरग आहे तिला चिंता, जिला 10 आहे तिला चिंता आहे. आता जिला नाहीच आहे तिला काय अडचण आहे का? जिला पोरगच नाही तिला काय, तिला पण चिंता आहे का? कोणाच्या मड्यावर घालू? विठ्ठल विठ्ठल परत चिंतेनं कुणीच सुटलेला नाही. आणि चिंता, ऐका, चिंता असलेल्या भोगाचा सुद्धा आनंद घेऊ देत नाही, तिचं नाव चिंता आहे. जेवायला बसलाय, बहिणीच्या घरी कितीतरी दिवसांनी गेलेला आहे आणि बहिणीनं खूप आनंदाने तो स्वयंपाक केलेला आहे. हा काय काय केलेलं आहे, सगळे पदार्थ पंचपक्वान्न बनवलेले, त्यालाही खूप आवडत होते. त्यांनी सांगितलं होतं फोन करून, हे पण मी येणार आहे, पण हे बनव, तुझ्या हातचं किती दिवसाचं मी खाल्लेलं नाही, अमकं केलं नाही तमकं केलं नाही. तिनं सगळं बनवलेलं, ताट पुढं ठेवलेलं आहे, बसलेला आहे. वारकरी नव्हतं त्याच्यामुळं 15 वाद्य काय म्हणलं नाही. त्यांना महाराज वैदिक संस्कृती नाही, त्यांना काय जसं कुत्र्याला भाकर टाकली की ती लगेच खायला लागतं, तसं यांच्या ताटात पडलं की लगेच सुरुवात करतात. त्या लग्नामध्ये तर सगळं बी नाही वाढू देत आणि सगळ्याला बी नाही वाढू देत. ज्याला आलं जे आलं खाणार, कर कर कर. फोन वाजला, मला जेवताना तरी लांब ठेवीत जा. काय किती कमी वर्षामध्ये लोकांना अधीन बनवून टाकलेलं या फोनने. अरे राम राम. बायको बरोबर नसली तरी चालेल, फोन बरोबर लागतो. आम्ही सगळ्या पोरांचे फोन जप्त केलेले, आता कपाटात ठेवलेले, अभ्यासच नाही करत मला. बाजूला गेलं. जसे काही फायदे आहेत तसे बरेच त्याच्या काय आहे तोटे, नुकसान आहे. ह्याच्यामध्ये मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ते ऑनलाईन शिक्षणं सुरू झाली तेव्हापासून तर पोरांनी शिक्षणं घेतलेच नाहीत, ऑनलाईन दुसरेच कामं केले. अवघड आहे महाराज. आता पोराला नाही फोन दिलं तर ते पोरगच राहणार नाही अशी परिस्थिती घाबरलेली आहे. बाप करावं काय? आता मी काय सांगतो, ते फोन वाजला, जेवायला बसेल होतो. हॅलो, ऐकताय? हो ऐकतोय. हो तुमच्या पोराचा ॲक्सिडेंट झाला आहे. तसं काही जास्त घाबरण्याचं काम करणे, त्याला दवाखान्यात दाखल केलं आहे, पण तुम्ही लवकर यावं. आता त्याच्या डोक्यात चिंता उभी राहिली, कितीक लागले. कारण ॲक्सिडेंट शब्दच असा आहे, व खरडलं तरी त्याला ॲक्सिडेंटच म्हणतात, पण तो शब्द असा विचित्र आहे, तो त्याला चिंता. आता मला सांगा, आवडीचा पदार्थ आहे, बहिणीने बनवलाय, जेवायला येतो, त्याला आनंद मिळेल जेवताना?
चिंता त्याला म्हणतात, की असलेल्या पदार्थाचा काय मिळू देत नाही, आनंद मिळू देत नाही, आणि नसलेल्या पदार्थाकरता रडवीत राहतो. याचं नाव चिंता. असलेलं आता कितीतरी माणसाजवळ प्राप्त आहे, त्याची खुशी असते, का जे प्राप्त नाही त्याचं दुःख असतं. तुमचा काय अनुभव आहे? जे मिळालेलं नाही त्याचं दुःख आहे, का जे मिळालेलं आहे त्याचा आनंद आहे? बरं, जे मिळालं नाही त्याचंच दुःख असतं, मिळालेल्याचा आनंदच नाही. मिळत नाही तोपर्यंत त्याची अपेक्षा, एकदा मिळालं त्या क्षणापुरता तेवढाच आनंद झाला की संपलं. पोरग जन्मलं म्हणून प्रत्येक वर्षाला माणसं साखरा वाटतात काय? बरं, त्याने बाहेर काढेपर्यंत. चिंता हा रोग आहे. मला चिंता मुक्त जोपर्यंत समाज होत नाही तोपर्यंत सुखी नाही, समाधानी नाही, आनंदी नाही. तोपर्यंत घराची नावं ठेवायची समाधान ग्रह. चिंता आत पेटलेली आहे, आणि सुख कायचं सुख आहे? नाही म्हटलं भारी फरशी बसवा. चीनमधून आणलेली फरशी एकानं बसवली होती घराला. हेंद्रे आत पेटलेले, ती बाहेरची फरशी काय करणार आहे तुला? फरशा सुख देत असतात का? हेंद्रे जरा समजा ना, सुख दुःख हा कोणाचा धर्म आहे? कशामुळं आपण सुखी नाही, काय सुख आपल्याला मिळत नाही याचा विचार करणार का? उगा मेंढरासारखं लोक पळायला लागले त्यांच्याच मागं पळत राहणार. गतानुगतिक नका ना बदलू, जरा बुद्धिवादी बना. स्वतःच्या अनुभवाने त्याचं चिंतन विचार करा ना. का आपल्याला सुख नाही एवढं असताना सुद्धा? बऱ्याच आपला बाप असताना काय होतं, झोपडीत राहत होता. आता राहायला चांगलं घर आहे, स्लॅबचं, बसायला गाडी आहे, उत्पन्न आहे चांगलं, तरी थोबाड वाकडं काय? कशामुळं आमचं जीवन सुखी नाही? चिंतेमुळं जीवन सुखी नाही. आणि चिंता रहित व्हायचं असेल तर देवाच्या संगतीशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. तुकोबाराय म्हणतात, तो दुसरा मार्ग जर धुंडाळला तर दुःख मुक्त नाही, अति दुःखयुक्त करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाचे पुरी वहावसी. तेव्हा सगळं जग चिंतेनं व्याप्तय. गोपाळ देवाच्या संगतीचा फायदा काय आहे सांगत असताना गोपाळ सांगतोय, देवा तुझ्या संगतीत आल्यापासून पहिला फायदा जर काय असेल तर आमची चिंता गेलेली आहे, चिंता नष्ट झाली, चिंता राहिली नाही. विठ्ठल विठ्ठल. कशी राहिली नाही? देवाच्या संगतीचा आणि चिंता मुक्त होण्याचा कार्यकारण भाव संबंध काय? स्वतंत्र विषय नाही महाराज, आपल्याकडे वेळात नाही राहत चिंता. तुम्ही एक असं करा, शंका करण्यापेक्षा त्याच्या संगतीत राहा. तुकाराम महाराज सांगतात वा कीर्तनकार सांगतोय म्हणून नाही, अंध श्रद्धा म्हणून त्याचा विश्वास ठेवू नका. अनुष्ठान करा ना, देवाच्या संगतीत राहा ना, आणि मग पहा चिंता राहते की नाही. महाराज देवाच्या संगतीचा हा फायदा आहे. देवाच्या संगती वाचून तुम्ही पैशाच्या संगतीत गेले, पैशावाल्याच्या संगतीत गेले, सत्तेच्या संगतीत गेले, सत्यावाल्याच्या संगतीत गेले, वा जगातल्या कुठल्याही घटकाच्या संगती अत्यंत महत्वाचे आहे. संगती अत्यंत महत्वाचे. तुकोबाराने तर हा सिद्धांत मांडलेला आहे की पतन उद्धार संग, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा. त्यजावे अधर्म संग सेरी, त्यजावे
संताचा महिमा संताचा महिमा संताचा चिंता नाही धाक. आणखीन काय फायदा आहे नाही का? अनिष्ट निवृत्ती चिंतामुक्त आहे. इष्ट प्राप्ती नाही देखील ते मिळे. तुकोबाराय सांगतात, तो गोपाळ सांगतोय, देवा तुझ्या संगतीमध्ये आम्हाला संसारामध्ये जे कधी पाहायला मिळत नाही अशा प्रकारचे सुखाचे भोग, सुखाचे सोहळे तुझ्या संगतीत अनुभवायला मिळतात. नाही देखील ते मिळे. भोग सुखाचे सोहळे म्हणजे देवाच्या संगतीमध्ये भक्ती प्रेम रस प्राशन करायला मिळतो, म्हणजे काला खायला मिळतो. भक्ती प्रेम रस हा आनंद मोक्ष या आनंदापेक्षाही सरस आहे असा वैष्णवांचा दावा आहे. म्हणून त्याला पंचम पुरुषार्थ मानलेला आहे. भगवत स्वरूपानंद आहे मोक्षामध्ये, पण तिथं भोग नाही आहे, कारण तिथं त्रिपुटी नाही, भोग्य भोक्ता भोग नाही आहे. जो मुक्त झालेला आहे तोही आनंद स्वरूप आहे, परमात्मा आनंद स्वरूप आहे. त्या दोन आनंदाचा ऐक्य अशा प्रकार झालेला असतं. आनंद शिवाय दुसरं काहीच नाही, नुसताच आनंद आहे. हे चित्रैलोक्य आनंदाची आता भोग नाही. पण या भक्ती प्रेम सुखामध्ये, देवाच्या चिंतनामध्ये, अर्थात मोक्षाच्या आनंदाच्या पुढचं हे आनंद तो आहे, पण त्याच्यामध्ये भगवत प्रेम असल्यामुळं त्या आनंदात भोग आहे. त्या आनंदाची वर्धमानता आहे. प्रतिक्षणम वर्धमानम सूक्ष्मतरम तेव्हा नाही देखील ते मिळे. भोग सुखाचे सोहळे देवा, ज्या वेळेला आम्ही तुझ्या संगतीमध्ये नव्हतो, घरी अर्थात संसारामध्ये होतो, तिथं काय आसार विषय आहे महाराज. संसारामध्ये जो आनंद असतो तो कशाचा असतो? विषयाचा. एक तर विषय जड आहेत. जी वस्तू जड असते ती विनाशी असते, जी वस्तू जड असते ती परिच्छिन्न असते, आणि जी वस्तू जड असते ती दुःख रूप असते. त्यामुळं आम्ही मानतोय त्याला आनंद, वास्तव तो आनंद नाही. म्हणूनच संसारामध्ये आनंदाने तृप्त तुम्हाला जगात उदाहरण सापडणार नाही. आरंभापासून विषय सेवितागा कोण तृप्त झाला? काय कमी होते महाराज? पूर्वीचे लोक जर पाहिले, श्रीमंतीच्या दृष्टीनं रावणाचं उदाहरण घेतलं तर रामायण इथं झालेलंच आहे. काय श्रीमंत रावण होता. तुकाराम महाराज वास्तविक विरक्त महात्मे, पण त्यांना सुद्धा रावणाची श्रीमंती सांगण्याचा मोह नाही आवरला. तुकोबाराय म्हणतात, लंके माझी घरे किती ती आहे का, सांगत असे संख्या जैसी तैसी. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 करोड घर रावणाच्या मालकीची, आणि नुसती प्युअर सोनं वापरून तयार केलेली, सोनं विकून नाही. म्हणजे पायापासून ते प्लास्टर फरशीपर्यंत नुसतंच काय वापरलेलं आहे? सोनं. किती तोळे लागल बरं एका घराला सोनं? पण ते काय भुरभुंड्याचं घर आहे का? रावणासारख्या राजाचं घर आहे. तो वाडा, एक वाडा जर बांधायचं म्हटलं तर किती तोळे आहे? कोणी तर सोनार. आता काय घरं बांधायला काही तोळ्याने मटेरियल आणतात होय? 4 तोळे वाळू, 2 तोळे सिमेंट, तोळ्याने थोडं राहतं बाबा. ट्रकाने आणावं लागत ते, ट्रकाने. आणि मग तुम्ही विचार करा, एक घर समजा उगा, तर इथं नका करू, घरी गेल्यावर ते हे कॅल्क्युलेटरवर करा, किती टन मटेरियल लागेल एका घराला, आणि तेवढ्या सोन्याचा आजच्या भावाने किती पैसे लागतील त्याला. म्हणजे रावण किती श्रीमंत होता. पण महाराज तृप्त नव्हता. 80,000 बायका होत्या म्हणतात. 80,000. विठाल 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 80,000 बायका. तो लोकसभेला उभा राहिला असता तर त्याला गरजच नव्हती दुसरीकडे जायची.
अहो काही कमी झाले का 80,000 दिवस? 360 दिवस राहतात वर्षाचे, आणि याला 80,000 म्हणजे तुम्ही ते भागाकार करा. पण तृप्त नव्हता. कशावरून? तुम्हाला विचारायला आला का? मी तृप्त नाही म्हणून तुमच्याकडे आला होता. कशावरून तृप्त नव्हता? अनुमानावरून. तृप्त असतं तर एखाद्या वनवासाची कशाला बाई पळवली असती त्यांनी. ज्या अर्थी एवढ्या असताना सुद्धा सीतेला तिने येऊन याच्या गळ्यात माळ घातली असती तसं नाही ना. चोरून न्यावी लागली. त्रैलोक्याचा राजा असणारा त्याला चोर व्हावं लागलं. चोरून नाही, फसवून. संन्यासी बनावं लागलं त्याला, संन्यासी त्याच्याकरता. म्हणजेच तो तृप्त नाही. जर 80,000वाला तृप्त नाही तर ज्याला एकच आहे तो कसा तृप्त राहील? कैमुत्य कन्या आहे साधारण. का असं होतं? तर त्याचं कारण आहे ते सुख आहे ना, विषय आणि विषय आसार आहेत. ते फक्त दाखवण्याला सुख आहे, दाखवण्यापुरतं आहे, प्रत्यक्ष मिळण्याकरता नाही. विषयाचं सुख कसं आहे? एक जण शहरामध्ये गेला, खेड्यातला आपला भोळा माणूस. हॉटेलसमोर उभा राहिला. हॉटेलमध्ये ते पुढच्या बाजूला भजे तळीत होते. वास येत होता, चांगला वाटला तो उभा राहिला. हॉटेलवाल्याचे लक्ष झाले, इकडे. म्हणजे काय, किती वेळापासून उभा आहे? 15 मिनटं झाली. काढ 500 रुपये. हा, 500 रुपये कशाचे? तू कशाला उभा राहिला? भज्याचा वास घेत. मग त्याचे काढ ना 500 रुपये. ओ, माझ्याजवळ पैसे असते मी भजे नसते घेतले का? नुसता वास कशा घेतला असता? अरे भजे घेतले असते तर 5,000 रुपये लागले असते. वासाचे 500 रुपये. काढ 500 रुपये. अच्छा साहेब, खरंच पैसे नाही हो, मी बरोबर नाही आणलेले. मग कुठं आहेत? तिथे आहेत वस्तीवर. म्हणजे जिथं उतरलो तिथं त्याचा पत्ता लगी घेतला. येतो म्हणे तिकडं, जाय तू घरी. गेला ना घरी तू. तो वकिलाची घर होती. यानं जाऊन सांगितलं, हो असं असं झालं. ती म्हणे काळजी करू नको, येऊ दे त्याला. आला तो बसलेले. का रे भाऊ, का आला? तर यांनी याच्याकडून 500 रुपये घ्यायचे. ते वकिलांनी खिशातून 500 रुपये काढले. एक आरसा ठेवला होता. त्याने सांगितलं, भजे खाल्ले का? तर हे घे. आणि वास घेतला असला तर ते घे. कशातले? आरशातले. तर ते दिसतात, घेता पिता येत नाही. आहे नुसतं असं वाटतं. तसं संसारामध्ये, विषयामध्ये दिसतं सुख. महाराज, या विषयाचं सुख एवढं घाण आहे, एवढं घाण आहे. तृप्त तर करीत नाही, पण आग वाढवतं. तृप्त तर करीत नाही, पण आग वाढवतो. आग वाढव. थोडा विचार करा. अगदी आता माझं काही फार वय आहे असं काही नाही आहे, 66-67 वय असेल. मला चांगलं कळतंय. माझ्या लहानपणीचा कालावधी फार दुर्भिक्ष होतं महाराज. लोकांकडं 4-4, 6-6 घरात एखादा शर्ट असायचा. कुठं गावाला जायचं तर त्याचा मागून घालायचे आणि ते घ्यायचे. खमीजवरच राहत होती माणसं, पण मस्त राहत होती महाराज. म्हातारी माणसं सुद्धा खेळायची. आता एखाद्याच्या घरी गेलं की कापड दुकानात आलो की काय असं वाटतं. एवढी कापड आहे, त्याला लाकडच लागणार नाही, कापडात काम भागल. पण अशांत आहे, असमाधानी आहे, असंतुष्ट अशा प्रकारचा आहे. आणि हे कसं? हे मिळायला लागलं ना, आग वाढायला लागली. 200 रुपये पगार होता शिक्षकाला, 150 आणि 200 त्या वेळेला. मला चांगलं आठवतंय. माणसाला 1 रुपया आणि बाईला 8 आणे असायचे. कमी येऊ, कमी येऊ, कमी येऊ. लाखापर्यंत पगार वाढलेले. तरी संप चालूच आहेत. संपातच किती मरायला लागलेत. असं का होतंय? आग वाढले या विषय सुखाचं. असं आहे ते नुसतं सुख दिल्यासारखं करतं आणि आतली आग वाढवतं. जसं ते आभाळ आलं रात्रीच्या वेळेला, ढग आले आणि वीज चमकली का, वीज चमकली की उजाडल्यासारखं वाटतं. आणि ते किती तास राहते चमकलेल्या विजेचा प्रकाश? तास, काही क्षण. आणि तो प्रकाश निघून गेला की पुन्हा गडद अंधकार होतो. तसं जीवनामध्ये
अनुकूल विषय मिळाला की तेवढ्यापुरतं सुख झाल्यासारखं वाटतं आणि तो विषय बाजूला झाला की दुःखाचा गडद अंधकार पडतो. तुकोबाराय म्हणतात, तो गोपाळ सांगतोय, देवा घरी ताकाचे सरोवर, त्याला ताक म्हणतात, तुझ्याजवळ नवनीताचे पूर लोणी अशा प्रकारचे. आणि म्हणून देवा आता आम्ही, तू आम्हाला ढकलून दिलं तरी आम्ही तुझ्यापासून दूर जाणार नाही. तुका म्हणे आता दुरी नवजो विठोबा रखुमाई, 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 कृष्णाचं चरित्र. आणि 10 मिनिटामध्ये आपली सेवा संपेल. भगवंताची एक लीला सांगूया. आता गोकुळातल्या लीलेत नको रमायला, आपण थोडंसं वृंदावनामध्ये चलूया. नेहमीप्रमाणे भगवान गोपाळांना बरोबर घेऊन, वासरं बरोबर घेऊन रानामध्ये निघालेले आहेत. महाराज कंसाने कृष्णाला मारण्याकरता म्हणून अघासुर, अघ म्हणजे पाप, पापमय अशा प्रकारचं ज्याचं जीवन आहे, अशा प्रकारचा राक्षस पाठवलेला आहे. आणि त्याला सांगितलं की हे बाबा सावध राह, शत्रू सामान्य नाही. आत्तापर्यंत जे जे पाठवले ते परत आलेच नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते, जसं मुक्त झालेला पुन्हा येत नाही ना, तसे राक्षस जे जे पाठवले ते परत आलेले नाही. तो म्हटला आगासूर आहे मी, आगासूर. इतरासारखा मी, असं प्रत्येकालाच वाटत असतं की दुसऱ्यासारखं मी नाही, मी कोणीतरी विशेष आहे, मी कोणीतरी विशेष आहे. हेच घात अहंकारच त्याला मातीत घालतो. त्यांनी सांगितलं असं मी त्याला समोरासमोर जाणार नाही, युक्तीनं मारीन. त्यांनी अजगराचं रूप धारण केलं. महाराज ते एवढं मोठं स्वरूप धारण केलं की त्यांनी एक जबडा खाली असा जमिनीला आणि दुसरा जबडा थेट आकाशाला नेऊन दिला. ज्या रस्त्याने कृष्ण गोपाळांना वासरांना बरोबर घेऊन येत असे त्या रस्त्यावर तो बसलेला आहे, जबडा फासून बसलेला आहे. स्वर्गामध्ये देवाच्या तोंडाचं पाणी पळाले, कारण वासरं आत गेली होती. जीभ अशी त्यांनी पुढं पसरली. थोडा थोडा अंधार होता, पूर्ण प्रकाश पडलेला नव्हता. पहाटेच गाई चारायला नेत असत. जनावरं पुष्ट व्हावी, सशक्त व्हावी असं वाटत असेल तर पहाटेचा चारा त्यांना अतिशय मान होतो. पूर्वी पहाटेच लोक चारत होते. आता काय झालंय काही कळतच नाही महाराज. सगळे शेतकरी सकाळी 10 वाजेपर्यंत तिथंच रस्त्यावर त्या हॉटेलसमोर फिरत राहते. काय करते, कशा करता, काय 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 कळतच नाही, तिथंच राहते. काय काम नाही काही नाही, उगाच नुसतंच काय चाललंय काय चाललं. दिल्लीच्या गप्पा इथं. म्हणजे तर मोदीला प्रार्थना आहे, कोणी पत्रकार असेल तर द्या निवेदन. शेतकरी आणि तो जर 9 वाजता तिथं फिरताना दिसला का उघडा करून हाणायला पाहिजे. शेतात जा ना, कमरं इतकेलं तिथं गवत उगवलंय पिकामध्ये, ते काढायला तुला सवड नाही ना. हरामखोर नुसत्या इथं गप्पा करतो, इकडच्या तिकडच्या. चीनचा अध्यक्ष काय करतो, हा हे काय करतो, काय करायचं तुला? आपलं तुझं कर्तव्य तू पाय ना, कर ना. पूर्वी पहाटे जायचे, वासर घुसलेले तोंडात, पोरं घुसले. हजारा माग होता. पोरं जिभेवून चालायला लागल्यावर पोराला वाटलं का रे रात्री मंत्री आला होता काय आपल्या गावात. कारण ही मंडळी यायची असली का रात्रीच रोड तयार होतो, नाहीतर सगळे रोड झालेले.
त्या रोडच्या कडाला ती खडी टाकली का तीच उचलून दुसरीकडे नेऊन टाकायची. कारण तिथल्या सत्ताधाऱ्याच्या संबंधाने ते रोड घेतलेले असतात. कुणाचा विचारायचा संबंध नाही, काय विचारतील? कारण निवडणुकीच्या वेळेला पैसे याच हरामखोराने घेतलेले असतात ना. कोणत्या थोबाडाने विचारणार आहे की तुम्ही आमची कामं करा? कसं काय विचारता येईल? हात जोडून तुम्हाला प्रार्थना आहे महाराज, आपण लोकशाहीमध्ये योग्य व्यक्तीला मतदान करा. पैसा नका घेऊ, पैसे घेऊन नका मतदान करू. मतदान हा ही यज्ञ आहे. पण विकून दान आणि हे कसं काही शक्य आहे? जे दान केलं जातं त्याचे पैसे घेतले जातात का? आणि ज्याचे पैसे घेतले जातात ते दान असतं का? विठ्ठल विठ्ठल रोड कसं काय या रात्रीत? कालच आपण ह्या रस्त्याने आलो होतो तेव्हा तर सगळे दगड फिगड होते, मऊ कसं काय झाला? दुसरा म्हटलं रोड बी केलाय, त्याच्यात स्प्रिंग टाकले, काय काय माहिती दबतही. आता जी बी येऊन चाललेली होती ते सापाची. तो म्हणला बस वासरं आलेत, पोर आले, हा आला की संपलं काम. कृष्णाने पाहिलं, सगळं ओळखलं, पण आपण जर नाही गेलो तर हा पोरांचं अनिष्ट करील. म्हणून जाणून बुजून भगवंताने त्याच्या तोंडात प्रवेश केला. त्याने तोंडात प्रवेश केला की हा खुश झाला. महाराज कंसाने सांगितलं होतं, अगासूर जर तू माझ्या शत्रूला मारलंस, तुला निवडून येण्याची गरजच नाही, तू मागशील ते पद तुला देईन, कोणतंही पद. आता कृष्ण आत आला. आता काय नुसतं जबडा खाली टाकलं की संपला. आता खाली टाकून नंतर विचार करावा का नाही? अगोदरच विचार करायला लागला, पद कोणतं घ्यावं, खातं कोणतं निवडायचंय, कोणत्या खात्यामध्ये जास्त लोकांची कामं करता येतात, हा विचार करायला लागला. महाराज तो विचार करत होता. त्याच्या आतल्या श्वास जो बाहेर आला विषारी होता. त्याने ते वासरण पोरं बेशुद्ध पडले. भगवान खवळलेले आहेत. त्याने आपली उंची वाढवली. त्याने असं जबडा पसरलेला होता ना, त्या जबड्याच्या खालच्या बाजूला डोकं नेऊन टेकवलं. आणि मग तो सावध झाला, मग लागला दाबायला. आता काय दबत, जॉक सारखं बसलं ते पीठ. खूप प्रयत्न केला. देवाच्या शक्तीपुढे त्याची शक्ती काय चालते महाराज. खाली तर येईना गेलं, पण याने आपली उंची पुन्हा वाढवायला सुरुवात केली. जोपर्यंत जेवढं त्याने त्याचं रूप धारण केलं होतं तोपर्यंत काही नाही, पण ती उंची वाढतच राहिली. आणि मग त्याचा दबडा असा चिरायला लागला. आणि छटपटा केला, सगळी पृथ्वी हालायला लागली. भगवंतानी खालचा जबडा असा दाबून धरला, पायाखाली खालच्याला हालू नाही दिलं. आणि वरचा वर करत असा वर केला की मोठा फटका लावला. त्याचे 2 तुकडे झाले. एक तुकडा असा लांब फेकून दिला. आणि मग देवाने पाहिलं, मोठ्याने जय जयकार केला. बरं, अघासुर मर्दन की. तुम्हाला काय वाईट वाटलं का? तुमच्या जातीचं आहे का काय? देऊ मोठ्याने म्हणा ना जय जयकार. अघासुर मर्दन की. फेकून दिला. भगवान खाली उतरलेले आहेत. बेशुद्ध अवस्थेमध्ये असतानाच वासरं आणि पोरं भगवंतानी आपल्या शक्तीने उचलून दुसऱ्या एका जागेवर नेऊन ठेवलेले आहेत. तो खालचा जबडाही लांब फेकून दिलेला आहे. आणि मग कृपादृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं. मुलांना डोळं चोळीत सगळे जागे झाले. वाकड्या म्हणतो प्याद्या. ते पोरांची नावं होती वाकड्या आणि प्याद्या. ते म्हणून काय रो वाकड्या, अरे तो रोड कुठं गेला? तो आपण येत होतो असा दबत होता, तो रोड कुठं आहे? कृष्णा रोड कुठं आहे? ते म्हणे जाऊ दे तो रोड. आपण लागलो रोड व्हायला. 12 वाजून गेल्या. आपला टाइम झालेला. झाली आता वेळ म्हणती पामसरुनी सकळ अवघे मिळाले गोपाळ. भुका लागल्या हो, भुका लागलेल्या आहे, प्रश्नच नाहीये. आणा शिदोऱ्या. गोपाळाने आपापल्या शिदोऱ्या भगवंताच्या समोर सोडलेल्या आहेत.
भगवंतानी आपली प्रेमाची शिदोरी त्याच्यामध्ये मिसळलेली आहे. तो काला केलेला आहे, सर्वांना गोल बसवलेला आहे. शुकाचार्य त्या प्रसंगाचं वर्णन करतात. बिभ्रद वेणूं जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे व मे पाणवमश्रणकवलं तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्म विश्वये स्वर्गे लोके मिषदि भुजे यज्ञभुग्बाल केली उन्नली श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री संत नामदेव ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण ज्ञानेश्वर माऊली नागराज निश्चिंत जीवन बनावं असं वाटत असेल तर देवाच्या चिंतनाच्या द्वारा देवाच्या संगतीत जावं. हा या अभंगाचं सार आहे. चाल नको आता, वेळ झालेली आहे. लोकांना 12 वाजता प्रसाद घ्यायचा आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल केला मविले दुरी होतो ते घाते वाहत त्या धारा घ्यार दोही त्या तुम्ही वारे दोही कडे मुख पसरवली कडे का मने हाती तुका कवने तुम्ही वारे दोही कडे मुख पसरवली कडे मंडी धरला कृष्ण मने अवघा जले प्रकाश वाटो एकमेकाव सोनिका वासुया काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम म्हणे भूमंडळे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिलेले कुडे वेळे वाकुडे राजमाप राज महाराज तुम्ही आहे विचारिला देतारम्या राजमाप राज महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वरा राथा पाया पैकरा राजमाप राज महाराज तुम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा समाधान आता उताविचे मनाईत नाही नारायण आता उताविचे मनाईत नाही नारायण म्हणे भोग गेला निवारला आता उताविचे मनाईत नाही नारायण करुणी आरती वाळू पुढे नवस धन्य काळा दिवस पाहू सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा आज पुराले नवस धन्य काळा दिवस हे तुका वाहे टाळी उभा करणे गजवळी आज पुराले नवस धन्य काळा दिवस प्रेमास प्रेमारती गोविंदा ते